हॅलो गाईज, माझा हा दिवाळीच्या पहिलेचा ब्लॉग आहे, पण मी हा आता अपलोड करणार आहे कारण का दिवाळीमध्ये मला तर टाईम नाही भेटला आहे आणि सगळ्यांना ब्लॉग पाहिजे इच्छा होती, तर म्हटलं चला करूयात आपण ब्लॉग. आणि माझा व्हॉइस थोडासा इग्नोर करा कारण आता दिवाळी झाली आहे आणि माझी तब्येत बिघडली आहे. तर म्हणून तुम्हाला मी आजचा ब्लॉग दाखवणार आहे कसा झाला होता आमचा, म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिवशीचा दिवस आहे हा वाला. तर तुम्ही बघू शकता. तर आज आम्ही झाडू घेऊन गेलो होतो भैयाच्या शॉपकडे, कारण का उद्या होतं लक्ष्मीपूजन आणि आज साफ करायचं होतं भैयाचं शॉप. भैयाचं शॉप म्हणजे की तुम्हाला माहिती असेल खूप जणांना की भैयाचं कार डिटेलिंग स्टुडिओ आहे आणि आम्ही हे साफसफाई करण्यासाठी गेलो होतो तिघं पण. आम्हाला म्हणजे हे सामान कुठं काय कोणत्याला काय म्हणता एवढं काही माहिती नाही, पण साफसफाई करण्यासाठी गेलो होतो. जसं की आपण लक्ष्मीपूजनला घर दुकान जे पण आपलं काही असेल ते साफसफाई करून घेतो, वर्षातून एकदा सगळं क्लीन करून घेतो तसंच. तर आम्ही इथे पण सर्व एक ना एक गोष्ट क्लीन करून घेतली होती आणि काढताना मात्र आम्ही सगळं काढलं होतं, पण लावताना मात्र भैयाला विचारून हे कुठे लावायचं ते कुठे लावायचं म्हणून आम्ही लावलं होतं. तर ह्या ब्लॉगला थोडासा जास्तच लेट झाला आहे मला टाकायला, पण मी अपलोड करणार आहे कारण मी एवढे क्लिप्स घेतले होते. म्हटलं तर घेतलेत तर टाकून द्यावं, कारण की दिवाळीमुळे मला पॉसिबल नाही झालं टाकणं. तर तुम्ही बघू शकता की हे काय काय कारचे असतात, मला त्याचे नाव पण नाही माहिती आहे, पण छान वाटतं काहीतरी नवीन आहे वगैरे वगैरे म्हणून. आणि इथे आम्हाला थोडंसं बाहेर म्हणजे तोरण वगैरे पण लावायचं होतं दिवाळीचे, हॅपी दिवाळीचं वगैरे वगैरे. आणि इथे मी थोडीशी बसली होती. मग पाणी वगैरे थोडं घेतलं आणि परत आम्ही कामाला लागलो होतो. आणि हे आमचे देवबाप्पा वगैरे सगळे होते, म्हणजे की भैयाच्या शॉपमध्ये एवढे देव आहे. आणि हे भैयाने दिवाळी दसऱ्यासाठी ऑफर लावली होती, ते स्टिकर्स आम्ही काढले कारण आम्हाला तिथं तोरण वगैरे लावायचं होतं, हॅपी दिवाळीचं लावायचं होतं. आणि हे अशी कामं करायला तर मला खूप आवडतं, बिनकामाची कामं म्हटल्यासारखी, कारण छान वाटतं ना काहीतरी नवीन कधीतरी काहीतरी करायला. मग मी हे तोरण वगैरे काढून घेतले आणि मम्मी म्हटलं क्लीन करत होती आणि मी गेली भैयापाशी. आम्ही दोघांनी मिळून मस्तपैकी तोरण वगैरे लावून घेतले. दुसरा पण एक दादा होता जो की शॉपवरती कामाला आहे, तो वाला, त्यांनी पण थोडीशी हेल्प केली. आणि इथे हे हार वगैरे लागत नव्हते कारण की ते जे काचाला चिपकवायचे असतात ते चिपकतच नव्हते. मग थोडंसं जुगाड केला आणि लावून घेतलं. तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटत होतं. आणि सर्व आता क्लीन झालं होतं, शॉप वगैरे पण धुवून घेतलं होतं. त्यानंतर आम्ही दोघं निघालो. मम्मी आमच्या आधीच घरी गेली होती. त्यानंतर आम्हाला जाताना ते कौट घेऊन जायचं होतं कारण ते अमावस्या पौर्णिमा काय राहते ना त्या दिवशी होती ती. तर आम्ही ते घेण्यासाठी गेलो. त्याचे तर रेट्स डबल टेबल होऊन गेले होते, पण घ्यायचं होतं मग घेतलं आणि आम्ही आलोत घरी. त्याची पूजा वगैरे केली. तर कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा.